वाव, फायनली पावसाळा सुरू झाला म्हणजे माझा आवडतीचा ऋतू. आणि आता फक्त कमी आहे मस्त मेसी गरम गरम पकोडे आणि चहा. अगं पावसाळा सुरू झाला तुझ्या आवडीचा. इथं ना कपडे सुकताय ना घरामध्ये काही व्यवस्थित त्याच इकडे खुजट आणि खुजट वास येतोय, घाणेरडा वास येतोय. फक्त तुला पावसाळा आवडतो एवढंच, फक्त एवढंच म्हणजे. चल चल यार, मी माझा फेवरेट टॉप कुठे ठेवला तो सापडत नाही. इकडे हो असं येतो इकडे. शी, घाणेरडा वास येतो इथं. कुठनं येतोय हा वास? शी, या कपड्यांमधूनच येतोय. काय करू मी? आयडिया. बरं झालं माझ्याकडे हेअर ड्रायर, तर काय केलं असतं मी या कपड्यांचं. काय चाललंय तुझं हे? आणि हे पावसाळ्यात कपडे सुकवायला हेअर ड्रायर यूज करता का? ते केसांसाठी असतं. तुझ्या या प्रॉब्लेम साठी माझ्याकडे एक परफेक्ट लाईफ हॅक आहे. यासाठी लागणार आहे फक्त कापूर आणि खडू. आता हे दोघं पण आपल्याला एका सॉफ्ट कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. आता हे केलं पण याचं काय? फक्त तुझ्या वॉर्डरोब मध्ये ठेवून द्यायचं आणि काम खतम. फायनली माझ्या कुजट वासाचा प्रॉब्लेम सॉल्व. काही का असते ना, पण लाईफ हॅक तर देऊन गेली ना. पावसात भिजायला तर मला खूप आवडतं, पण माझ्या वह्या पुस्तकांना बिलकुल नाही आवडत. त्यासाठी मी यूज केली आहे ही पॉलिथिन बॅग. आणि माझे वह्या पुस्तकही वाचेल आणि माझं काम सुद्धा सोपं होईल. तर हा लाईफ हॅक जे स्कूल कॉलेजला जातात त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे. जेव्हा बाहेर पाऊस चालू असतो आणि आपले वह्या या बॅगमध्ये ओल्या होतात, त्यासाठी आपण यूज करू शकतो अशी ही कॅरी बॅग, ज्याच्यामध्ये आपल्या वह्या एकदम सेफ राहतील आणि आपण टेन्शन फ्री. तर हा होता माझा लाईफ हॅक नंबर 2. अरे मी तेवढी चांगली दिसते, त्या आरशात का बरं दिसत नाही मी? तुझा चेहराच खराब आहे, त्यात ही आरशाची काय चूक असणार आहे? लोक तर म्हणतात तुम्ही ते एकसारखीच दिसते. मग ही चुकी आरशाचीच असणार. मग काय करूया आरशाला? यासाठी माझ्याकडे एक लाईफ हॅक आहे. सांग पटकन. चल. तर यासाठी लागणारे आपल्याला एक आलू आणि त्या आलूला करायचे 2 पीसमध्ये कट. कट केल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे? चलो. हिची लाईफ आहे आय थिंक हिच्यासारखेच असतात. कामच्या लाव. ओ माय गॉड, आजपर्यंत लोकांना काय काय घसताना बघितलं. ह्या पूर्ण मी आरसाला आलू लावताना पाहिले. आरशाची स्किन केअर करायची मित्रांनो आपल्याला इथे. तुला चालू केला वाटतं. मैं स्क्रिप्ट में नहीं रह सकती बहन ज़्यादा देर तक. तू आधा स्क्रिप्टेड व्हिडिओ बनाय. हाँ, आरशाची मालिश करायची आपल्याला. अपन अपना स्टाइल नहीं बनता, बनू शकत होतो ना. हमने क्यों नहीं बनाया बहन अपनी स्टाइल में? ये क्या ले लिया हमने? आय होप गाईज तुम्हाला आजचा आमचा वेगळा काहीतरी व्हिडिओ आवडला असेल. आय नो आम्ही जाम स्क्रिप्ट फॉलो केली आहे. पण आम्ही असं नॉर्मली बोलत नाही, तुम्ही आम्हाला चांगलं ओळखता. सो जे काय आहे जसं काय आहे प्लीज लाइक शेअर सबस्क्राइब. काहीतरी नवीन. हाँ, काहीतरी नवीन करने का ट्राय किया हमने. हा असा आपला. आणि बघा हा आरसा, आता तिला असं म्हणणं आहे पाणी जर टाकलं. हां, आता हे लाईफ हॅक टेस्ट होत आहे गाईज. पाणी टाकलं तर खाली येतं. असे नॉर्मली बिना याच्यावर टाकतं सुद्धा असं खाली येतं. आता हा आरसा असा झालाय, वॉटरप्रूफ झालाय हा आरसा. आणि हा मी क्लीन करते 5 मिनिट. तर पोटॅटोमुळे हा मिरर एकदम चकाचकमध्ये क्लीन झाला आहे आणि आपलं लाईफ हॅक म्हणजे हिचं लाईफ हॅक वर्क झालेलं आहे. तर नेक्स्ट लाईफ हॅक बघूया आपण. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवटचा लाईफ हॅक आणि युजफुल लाईफ हॅक. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे हेअर ऑइल, कोकोनट ऑइल हेअर ऑइल आणि कापूर. हातात वाटेन म्हणते कापूर. अरे, आणि त्या कापुराचे छोटे छोटेसे बारीक बारीक भुगा करून घ्यायचे. बारीक छोटे छोटेसे पीस मॅश करून घ्यायचा आहे कापूर आपल्याला मिक्सरमध्ये. हाताने बी बारीक होत होतो. किती कापूर घ्यायचं आहे? बरं, 2 वड्या घ्यायच्या आहे. 2 क्यूब नाही, मोठ्यावाल्या क्यूब्स आहेत आमच्याकडे सिलेंड्रिकल शेपच्या. त्याच्यामध्ये आम्ही 2 घेतलाय. आणि त्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे कोकोनट ऑइल. मग ते थोडंसं असं मिक्स करायचं. कापूर मग थोडासा मेल्ट होतो आणि मग ते त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल पण ॲड करू शकता. बट सध्या आमच्याकडे ॲलोवेरा अवेलेबल नाही आहे. तर स्टार्टिंगला आपल्याकडे कापूर असं दिसतंय.
याच्यामध्ये आता आलं आजी हे टाक तेल टाक. तर गाईज स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओच्या असं बघितलं असेल आपली लाईफ आहे का आपली लाईफ ऑइल टाकल्यानंतर रेडी झाले. आता मस्त आम्ही आजीकडनं याची मसाज करून केसांवरती आणि हे आम्ही स्वतः लावतो. नुसतं लाईफ पॅक तुम्हाला दाखवण्यासाठी हे आम्ही स्वतः पण करतोय. तर आता बघू की आमचे केस होता की नाही डॅन्ड्रफ फ्री. बस ना किती आता गरम करायचं नाही बदाम टाकायचं. सो गाईज असा आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे लाईफ हॅकचा. आय थिंक फर्स्ट टाइम आम्ही असा ॲक्टिंगचा व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये माझ्यामध्ये 0.001% ॲक्टिंग स्किल नसताना पहिल्यांदा ॲक्टिंग व्हिडिओ बनवला आहे. पहिल्यांदा ॲक्टिंग व्हिडिओ बनवला आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ तो पण 100% झालाच नाही. आम्ही ॲक्टिंगमध्ये राहूच शकलो नाही. आम्ही आमचा ब्लॉग चालू केलाच मित्रांनो कारण मला ब्लॉगची सवय आहे. आम्हाला या शेची सवय नाही. पण मी फक्त स्टील आम्ही ट्राय केला वेगळं काहीतरी ट्राय करण्यासाठी मी नवीन काहीतरी प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हा कॅमेरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा आता तुम्ही जर कमेंट केलं तर आम्ही असा ॲक्टिंगच्या आमच्या दोघींच्या ॲक्टिंगचा व्हिडिओ अजून पण बनवू शकतो जर तुम्ही कमेंट केलं तर. पण काय तुम्ही आमची ॲक्टिंगच बघून सांगा की आम्ही असे व्हिडिओ अजून बनवू की नको बनवू. आम्हाला तर बनवता नाही जाम सॉल्व करा. एका याला 4 मिस्टेक घ्यायला. ब्लॉग याच्यापेक्षा आय थिंक ठीक आहे. ब्लॉग आमच्यासाठी कम्फर्ट झोन आहे पण ह्या गोष्टी डायरेक्ट आउट ऑफ कम्फर्ट झोन आम्ही केलं आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला नाही आवडला तरी पण सांगा. थँक्यू सो मच गाईज. बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आयडिया आता जरा सांगते आयडिया अशी बनते डॉली. आता हे तर असं आपण बोलला कधी बोललं.